नमस्कार मित्रांनो, देवसाधना या भक्ती यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आज नागपंचमीचा सण आहे आणि हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. म्हणून आपण सर्वांसाठी घेऊन आलोय नागपंचमीची पारंपरिक कहाणी. ही कहाणी पूर्ण ऐका व नागपंचमीचे महत्त्व जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नागपंचमीला कोणत्या गोष्टी करू नयेत हे समजून घेऊया. ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचे वारूळ होते. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झाले, वारुळात जी नागांची नागकुळा होती त्यांना नांगराचा फाळ लागला. जागीच ती मरण पावली. काही वेळाने नागिन तिथे आली. आपले वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आले, याच्या नांगरानं माझी पिले मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणले. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वे मरून पडली. पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. लाह्या, दुर्वा वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यांत नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेत? तुझी आईबाप कुठे आहेत? इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणले हे बरोबर नाही. असे म्हणून नागिनीने सर्व हकीकत शेतकऱ्याच्या मुलीला सांगितली. तिने ती ऐकली. तिला वाईट वाटले. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत दिले. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत दिले. सगळी माणसे जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले की इतके करणे शक्य झाले नाही तर निदान इतके नागपंचमीचे नियम तरी पाळावे. नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी व त्याचे कुटुंब नागपंचमीची पूजा करू लागले व सर्व नियम पाळू लागले. जशी नागदेवता तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आशा करते की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.